नमस्कार मंडळी, चला तर पुन्हा एकदा सुरू करूया फक्त निखळ विनोदाशी निष्ठा ठेवणाऱ्या हास्य सैनिकांचा महामेळावा. अर्थात पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मी नाही यायची नांदायला म्हणत माहेरी बसलेल्या सुनेची समजूत काढायला बसलीये खास बैठक. बघूया या बैठकीमधली विनोदी बातचीत जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले हास्य कलाकार. अगं आया, त्रास होतोय तुला? त्रास होतोय की नाही? थांब, पाणी देते तुला, पाणी देते, थांब, पाणी दे. घे आया, पाणी घे, पाणी. सावकाश, बरं वाटतंय. सावकाश बाई. ए यार, बाज झालं की आता जाऊ दे गेला का? काय सगळी तोंड वाकड करून बसलाय, काय कळण झालंय? लगा बघी ना बी तुम्ही एकमेकाकडं. ए शामराव, तुम्ही भांडणं करू नका बरं का, भांडणं करू नये. आता कसं आहे, संसार म्हणल्यावर होणारच की हो तेवढं. ताणून धरायचं नाही. कसं होते, दोन्ही अंगानं ताणलं का नाही मधनं मोडतेच, मग ते ताणून धरायचं नाही. अरे पण पोरगी नांदतच नाही म्हटल्यावर काय करायचं? मग मी नांदत नाही, मी नांदत नाही. इथं आईला बरं नाही तर आईकडे यायला नकोय. मी नांदत नाही. कसं बोलताय तुम्ही? अरे हिची आई जेव्हा नाही तेव्हा आजारी असते, बूट सूट माहेरी जाते. हे बघा, आईला काय बोलायचं नाही, नाहीतर मग मी कायमचं माहेरी नाही ना. अरे नको ना, कच करू तो. अरे हो की लगा, थांबा की, कालवा करू नका बरं का तुम्ही. मग मी जातो, तुमचं तुम्ही बघा मग काय करा. बसा तुम्ही. कालवा करू, शांततेत होऊ द्या का व्हायची. शांतपणे घ्या सगळं. गप्पा बस आता. शांत. हे बघा, मला आज 1 गाव 2 तुकडे करायचे. का बरं? हो, हिला म्हणा एक तर माझ्या बरोबर नांदायला चल, नाही तर घटस्फोट दे बस. हा, शाम्या, घटस्फोट नको बोल. कसं बोलताय बघा बरं. नाही वहिनी, हे बघा, रडू नका तुम्ही, रडू नका. कसं आहे, विषय माझ्या लक्षात आलेला आहे. तुम्हाला आठवतं का याला तुम्ही मध्यस्थ होते? मध्यस्थी होतोच की मी. मग मध्यस्थीच होतो की मी. लग्नाच्या टायमाला बी तुम्हीच मध्यस्थ होते. तेव्हा भलत्या फुशारक्या मारल्या होत्या तुम्ही. काय पोरगी या वयन, पोरगी त्या वय. हायच की मग. नाकासमोर चालणारी पोरगी आहे म्हणे. हायच की मग. अरे तिच्या नाकासमोर माहेरचे नेहमी वर तोंड करते ना, माहेरीच निघते माहेर. हे असं आहे बघा तुमचं. काय म्हणजे चांगलं झालं की मग देवाच्या कृपेनं झालं, आणि वाटोळं झालं की मध्यस्थाला धरून घेऊन आणून बसवणार इथं मग मध्ये. म्हणजे तुमची जबाबदारी नाही आहे? नाही, ठीक आहे, कळलंय मला. मुद्दा मला कळलेला आहे. कसं असतंय, मुद्दा म्हणजे मुद्दा असतोय. कळलं का? मुद्दा माझ्या लक्षात आलाय. भाऊ वहिनी नांदना झाले, ते सारखं माहेराला येते, ते येणारच की हो. आई बिचारी आहे इथं एकटी म्हणल्यावर येणारच. कसं असतंय शामराव, नाळ जोडलेली असती. असं नाळ तुटती का लगीन झालं म्हणून मग येणारच की हो लेक. यांना सांगा. अरे तू नको ना कच करू. त्याच्या तव्यावर विटकर घासल्यासारखा आवाज येतो, कानाला टोचतो. कसं बोलतात मला सांगून ठेवा. यांना यांचं ऐकून घेणार नाही मी सततच. मामी मामी शांततेत. तिला जरा गोड बोलायला शिकवा. गोडाचा आवाज आहे त्याचा. खान तशी खापरी आणि माय तशी छोकरी. माझं नशीब फुटक आहे. जाऊ द्या, शांततेत घ्या, शांतपणे बोला. त्या लग्नाच्या मांडवात माझा आजोबा चकला. हो, कसं बोलताय लागा, आजोबा का चकला असं म्हणते ते कोण? त्याच्या लायकीचा होता तो. भलती मस्ती होती त्याला. बरं अर्धा कमरेपर्यंत वाकलेला, पण हाऊस तर एवढी फेटा बांधायची बापरे. म्हटलं दादा टोपी घाला. नाही नाही घालचो तर फेटा घालचो. फेटा मान रास. काय डोंबल्याचा मान होता काय माहिती. गच फेटा बांधला, त्या फेटाचा शेपटा त्याच्या पायाखाली गेला.
आता एखादा शहाणा माणूस असता त्याने पाय बाजूला केला असता, नाही तर फेटा तरी सोडून दिला असता. मार म्हणून फेटा गच्च धरला त्याने, मारली कोलांटी उडी. मन का कच्चकन तुटला त्याच्या, मेला. आपण फेटा सोडला नाही त्याने. सोडला नाही फेटा. हो तर चितेवर सुद्धा असाच होता तो फेटा जळाला, मग त्याचे हात खाली आले. तो मेला, त्याच्यामुळे माझं नुकसान झालं. 14 दिवसाचं सुतक लागलं. ही बाई घेऊन गेली हिला माहेरी. लगेच पूजा झाल्याशिवाय नवरा बायकोने जवळ यायची नाही म्हणे. म्हटली ते मी काही चुकीचं बोलले का हो? शामराव, हे बघा, हे प्रथा येत्या. हो. प्रथा येत्या, आपण पाळल्याच पाहिजे. नाही, नाही, प्रथा मान्य आहे, मान्य आहे हे ना. पाळलं पाहिजे आपण. 14 दिवस मी दम धरला बरं का. आणि 15व्या दिवशी मी गेलो, म्हटलं माझ्या बायकोला घेऊन जातो आता माहेरी. त्या दिवशी यांच्या घरातला दलिंदर पुचकला. जावई बापू तोंड सांभाळून बोला. दलिंदर नव्हता, माझा भाऊ होता तो. अरे कोणी पण असे ना, जहागीरदारच्या पोटचा तो दिवस भेटला त्याला मरायला. आजीचे 14 दिवस, नंतर ते 28 दिवस सुतक. एकटं राहिला पोर माझा 28 बरोबर. दिवस. काय आता काय करणार? जीव आहे की नाही. काय करणार आहे शेवटी? सुतकात काय करूच शकत नाही मग? आपण. काय नाही करू एक तर 32 वर्ष प्रामाणिक राहिलेला माणूस आहे. नुसता अभ्यास केला, अभ्यास. नजरवर करून एका पण पोरीला बघितलं नाही. कधी नाही. नाही, ते म्हणून तर पोरगी दिली काय मग मला विचारा ना, लग्नानंतरचे जे 28 दिवस असतात ते किती महत्वाचे असतात. ते नुसते 28 दिवस नसतात हो. 672 तास असतात. 40,120 मिनिटं असतात. झोपायचे आणि खाय प्यायचे तास सोडले ना, एक मिनिट महत्वाचा असतो. कुठल्याच मिनिटात मी काहीच केलं नाही. नुसता जीव कसा नुसा झाला. जन्माला आला हेला आणि खंगून मेला, अशी अवस्था झाली. एवढा आहे. म्हणजे जावई बापू तुम्हाला काय म्हणायचंय? माझा भाऊ मुद्दाम मेला होय. अरे मुद्दाम नाही मेला, पण तो पिचकेला आंबा गेला आणि हे आमरसपुरीचं ताट तुम्ही माझ्या हातातून हिसकून घेतलं. कसं बोलत आहेत? माया, तू गप्प. आणि मग 28 दिवस सुटकाचे होत नाही तर यांना नागिन झाली. आणि नागिन झाली तर हे नागाचं पिल्लू गेलं लगेच बिळामध्ये आई बरोबर राहिला. आणि मी बसलो एकटा पुंगानी वाजळत. कसं बोलताय? सारखं नागाचं पिल्लू, हत्तीचं पिल्लू सारखं बोलताय. तू हत्तीचं पिल्लू म्हणजे काय? हत्तीचं पिल्लू आहे मी. काय नको ना बोलू, तुला त्रास होतोय तर कशाला बोलते? हत्तीचं पिल्लू बोलत आहेत. होय मामी, लगा नागिन झाली होती, बोलला नाही मला. तुला आणि आता सांगून काय उपयोग? बोलाय पाहिजे होतं लगा. का? मलम असतोय ना माझ्याकडं, मला माहिती. स्वतः बनवतोय मी. काय सांगतोय? जायला मलम म्हणजे लगा मलमच असतोय. साधा सुद्धा आहे होय. तर मग काय? तुम्हाला सांगतो, मलम म्हणजे कसा, रक्तचंदनाची बाहुली घ्यायची, चंदनाचं लाकूड घ्यायचं, हे दोन्ही उघडायचं, लिंबू घ्यायचा, त्याच्यात पिळायचं. लगेच नाही पिळायचा. पहिली मोहरी घ्यायची, तडतड. कशाला बॉम्बलाय, मी बी सांगतो. हाय तो मलम घ्या की तुम्ही. मलम हाय माझ्याकडे, मलम लावा. मलम लावला का नाही, तुम्हाला सांगतो नागिन बॉडी सुडती लगेच. नाही पण दादा, घाबरायला होते. काय तो नागिनीचा राऊंड पूर्ण झाला की माणूस जातंय असं म्हणतात की नाही? काय तसलं होत नाही हो. उगाच काहीतरी माणसं सांगते ती आपलं. असं नाही काय होत. आणि मामींचा घेर काय बारीक आहे होय. हाय का बारीक? तुम्हाला सांग, तू मलम लावा, नागिनीचा राऊंड पुरा व्हायच्या आतच युटर्न मारणार. मलम भारी आपल्याकडं. मलम लावा. तुम्ही सांगाय नको आहे आधी मला लगा. सांगितलं पाहिजे होतं नाही. सांगाय काय? मला लोकांनी सांगितलं दूध सोडा, मी दूध सोडलं आणि कोऱ्या चायचा मारा केला. तसलं काय करायचं नाही. कोराच्या पिऊ नका, भंडाळी लागतीया. तसलं करायचं नाही. चहा कसा स्पेशल मध्ये पाहिजे. स्पेशल? माझ्याकडे या की तुम्ही. तुम्ही चाय बनवताय? स्वतः बनवतोय. कसं आहे? चहा म्हणजे लगा चहाच असतोय. सेंद्रिय गुळाचा चहा बरं का. सेंद्रिय गुळ टाकतोय, ते साखर नाही. साखर नाही? विष हो, साखर म्हणजे विष. ऐकलं तसलं ना, सेंद्रिय गुळ. शरीराला कसं अख्खा खानदान सेंद्रिय गुळाचा चहा पितो. अरे हो माने, अरे थांब ना थोडस. शामराव, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, सेंद्रिय गुळ घ्यायचा, शेंगदाणा घ्यायचं, खोबरं घ्यायचं, नीट बारीक करायचं आणि ती खायचं. असं का? लगीन झाल्या माणसाला चांगलं असते. हो का? ताकद येते, ताकद. ताकद येते. मग काय तवा? काय त्याचा अगदीच्या लोणचं टाकू? ही बाजूलाच नाही ना माझ्या. जेव्हा आपण पुरीला भेटायचं असतं लगेच नागिन होते. ही पुरीला पण घेऊन जाते.
पोरगी तिकडे नागिन तिकडे मी बसलो आपला पुंगी वाजवत. एकटा बसतो पोर माझा. पुंगी वाजवायला जन्म झालाय का माझा? म्हणजे जावई बापू, तुम्हाला काय वाटतं मी खोटं बोलते? मला नागिन झाली होती. हो, हो, खोटं बोलता तुम्ही. तू निघून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. मला नागिन होऊन मी मरून गेले तरी येऊ नको. आया कसं बोलते आया? ए मामी, सारखं लागा नागिन नागिन करू नका. तुम्ही काय वारवळ आहे होय? कशाला नागिन नागिन करताय सारखं? शांततेत घ्या की लागा तुम्ही. कसं बोलत नाही, असू काय द्या, असू द्या. शांत नाही बसा. मनी माय माझे नाटक करच माय बाय. नाटक किती नाटक करणार हो? नुसते नाटक आहेत बरं का, नुसते नाटक आहे, नाटक. नुसते डबल नाटक. हड्डीचं खानदान आहे. कालवा करू नका. शांत राहा की. शांत शांत राहा. रड 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 रड. ए यार शांत राहा. बोलू दे की मला. शांत राहा. एकूण विषय माझ्या लक्षात आलेला आहे. हा. विषय म्हणजे कसं असते, विषय म्हणजे विषय अरे घ्या ना. ते माझ्या लक्षात आलेलं आहे की बाबा कसं आहे शामराव, तुम्ही कुणाच्या आजारपणावर नाही बोललं पाहिजे. शेवटी आय आहे ना होती तर लेख जाणारच की आईकडं. नाही ठीक आहे ना, मग खरंच आजारी असेल ना जाऊ दे ना, काही हरकत नाही ना. पण यांच्या घरचे मांजर आजारी पडले ना तरी जाते माय. ती आजारी नव्हती, बाळत होती. बघा, मांजर बाळंत होती आणि मी तसाच फिरतोय. ते घरचा पाय ना हाला ना, त्याचं काही नाही ना पोरीला. शामराव हा? लगा पळाना हालत नाही, बोलला नाही तुम्ही मला. बोलाय पाहिजे होतं लगा, लाजायचं नाही. नाही माझ्याकडे कसा काढा असतोय, काढा स्वतः बनवतोय मी. असं का? यायला काढा म्हणजे काढाच असतोय लगा. काढा दिला का नाही तुम्हाला? तुम्हाला सांगतो पोरं म्हणजे पोरच होणार हो. पोरं होतील. पोरच होणार. अरे पण त्याच्यासाठी बायको तर आली पाहिजे. ही सासरी पण आली ना 2-4 दिवसांसाठी. ही येतेच सोबत माझी सासू. ती कटलेलीच असते. पण 2-4 दिवसांनी ही जाईल. हिला जाईल भाऊ तिच्या माहेरी, तर ही जाते स्टँडवर सोडायला. होय. आधी ही एसटीत बसते, नंतर ही पण तिच्या मागे एसटीत बसते. पण माहेरी जाते आणि नंतर माहेर मला फोन करते, मी माहेरी आले बर का. माझ्या आईचे डोळे भरून येतात, मग मी नाही जाणार का तिच्या बरोबर? अरे जेव्हा नाही तुला फक्त आईच्या डोळे दिसतात, नवऱ्याचे डोळे पाय ना कधीतरी. मला एकच आई आहे, सांगून ठेवते. मला 17 आहेत. मग मी एक घेऊन आलोय, मी उचलून इथे. नाही ठीक आहे. हे बघा शांत राहा तुम्ही, भांडणं करू नका लगा, भांडणं करू नका. वहिनी प्रॉब्लेम नेमका काय तो सांगा मला. सांगते, मला यांच्या बरोबर नांदायचंय, नाही असं नाही. बघा. पण माझी एक अट आहे. अट? हा, आम्ही नवरा बायको वेगळा संसार करणार. माय सासूला घराबाहेर काढायला निघाली पोरगी, आता काय बोलायचं? तुम्हाला नाही हो घराबाहेर काढत आहे. मी ऐकत माहेरी येते ते यांना दिसत. यांच्या 4 लेकी माहेरी येतात ते नाही दिसत यांना. लेकी आहेत माझ्या 4 बहिणी आहेत यांना. बरी एकत्र नाही आहेत. एक येऊन जाते, मग दुसरी येते, ती जाते, तिसरी येते. आणि एकट्या दुकट्या नाही बाई, नवऱ्या पोरांना सगळ्यांना घेऊन येतात. काय सांगताय? मग आणि पोरांमध्ये एवढे किडे आहेत का नाही? नवीन मामी छान आहे करून दिवसभर माझ्या बरोबर असतात आणि रात्री पण माझ्या बाजूला झोपतात आणि मला बोलतात पाळणा हलत नाही. होय, 2 वर्ष झाली आम्हाला स्वतःच पोर नाही, पण त्यांच्या हातदा चड्ड्या धुतल्यात म्या. बोलतात मला माहेरवाशीन आली, बद्दल बोल नको माझ्या. माहेरवाशीन आली की कामाला हात नाही लावणार. म्या दिवसभर राबते, म्या काय करायचं? मला नाही जमणार. मला नाही जमणार सांगते. नाही हे बघा, बोला आता काहीतरी. नाही मी बोलतोय कोणी काय बोलू नका. आता शांत बसा. शामराव तुमचं चुकतंय बरं का. हा? माझे चुकते. तुमचं चुकतंय. काय कामगार आहे होय ती? नाही ठीक. म्हणून लग्न केलंय का तिच्याबरोबर? नाही काम पडतं ना तिला. हा? मी तिला कामात मदत मग करीन. करायलाच पाहिजे. तुम्ही करायलाच पाहिजे. कामगार नाही लक्षात ठेवा ती. हो ऐक, तुमचंच काय चाललंय मी बोलतोय की. बोला मध्यस्थ बोलू. तुम्ही मदत करायची, कळलं का? हा. लक्षात ठेवा. आणि तुम्ही बी ती आपलीच माणसं आहे ती असं समजायचं. प्रेमाने केलं की सगळं होतंय. मग आणि भांडू नका दोघी, कळलं का? भांडायचं नाही अजिबात शामराव. हो. आणि तुम्ही दोन्ही आया पोरींच्या संसारात ढवळाढवळ करू नका. लक्षात ठेवा. सुख करू नका मामी. लक्षात ठेवा. सारखं तिला बोलवून घ्यायचं नाही घरी.
फोन असतोय की नाही तुमच्याकडे व्हिडिओ कॉल करा पाहिजे तर 4 वेळा बोला दिवसातनं सारखं बोलवून घेऊ नका. पोरींनी सांगा तुम्ही तुमच्या तिकडे संसारात सुखी राहा आम्ही आमच्या इथे सुखी राहतो. कळलंय का? भांडायचं नाही अजिबात. जाऊ आता चला चला पळा भांडायचं नाही अजिबात. चला शामराव काय झालं? काय बायकांकडे रडतायला का? आयुष्यात काहीच केलं नाही ना मी. गड्यागत गडी लागा आणि काय रडत बसला. उठा चला उठा. सांभाळून जा चल 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 चल. अरे बा झालं महिनाभर इथंच होता. जावा आता. हा चल चल चल. बोला की जरा घरी जाऊन प्रेमच करायचे. चल काळजी नको रोज. चल काय चल. चल त्या हा चल. मामी खरं तुमच्याच अंगातलं एक ओम आहे बरं का. याने काय केलं हो? काय केलं म्हणजे नागिन झाली तर मला सांगायचं तिला बोलवायचं नाही आता. तर तुमचं आता माहित पडलं ना. हा आता लक्षात. हे काय करताय तुम्ही? सर्दी झाली ना. सर्दी झाली होय? काय लागा मग सांगायचं नाही हो मला. माझ्याकडे कसं उपाय असतो हो. ह्याच्यावर पण उपाय म्हणजे काय दवा उपाय म्हणजे उपायच असतोय. तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. सर्दी झालो काय करायचं? काय? कापूर घ्यायचा. निलगिरीचं तेल घ्यायचं. निलगिरी कापूस घ्यायचा आणि नाकात टाकायचा. ते मेल्यावर आम्ही टाकतोय तुमच्या. मस्तच झाला परफॉर्मन्स. वा ऐकूया हास्य रसिकांना किती तो आवडलाय प्रसादा. वा वा श्याम्या इतकं अप्रतिम कॅरी केलंस तू थ्रू आउट. ती वेदना ती क्या बात आहे श्याम्या. वा 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 फॅन्टॅस्टिक. ईशा मस्त. वनिता चेतना अरे बाप रे एवढा वेळ त्या आवाजात बोलायचं कमाल आहे तुमच्या दोघांनी. धमाल. सावत्या आहा लगा शेवटपर्यंत कळलंच नाही बिझनेस काय तुझा नेमका. पण ते त्या टिपिकल त्या माणसांचं बेरिंग तुझी कपडे तो मफलर ते विस्कटलेले केस अत्यंत ऍप्ट त्याचं चित्र उभं केलंस. वा वा फार मजा फार. सई मला श्यामदादांसाठी यायचंय तिकडे. गहिरा मजेशीर परफॉर्मन्स होता बा. खूपच आवडला. वी लव्ह यू. मंडळी हास्य जत्रेमध्ये सहभागी होण्याची आणि हास्य जत्रेसाठी लिखाण करण्याची आज खूप जणांची इच्छा आहे. असेच 2 इच्छुक आज इथे येणार आहेत. चला तर बघूया प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामधला धमाल संवाद जो आपल्याला दाखवतायत. हास्य महारथी समीर चौगुले, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. याच्यात काय नाही घेत मला हे दे बासुंदी. थँक्यू. अजून एक वाटी द्या बासुंदी द्या. दिया ना अभी. नाही अजून एक वाटी बासुंदी पाहिजे होती मला. नहीं हमको बोला एक ही देने का. कोहिनूर माग रहा है क्या तुम्हारे पास? एक वाटी बासुंदी दे ना. त्याच्यात काय एवढं यार. अरे अभी दिया ना सर. क्या दिया ना वाटी में. आता पाठीपाठी आलास ना तरी घेणार नाही सांगून देतो. माहित नाही तुला मी. यार सही आहे प्रसाद हेर काय आहे यार. हे तुम्ही 1000 वेळा ऑब्झर्व केलं असेल. अशा अनेक कोडी आहेत ना ती सुटत नाहीत. चित्रातलं मोनालिसाचं स्माइल एवढं गुड का हे कोडं एक वेळ सुटेल. एक वेळ सई तुला चावलेलं माकड मीरा रोडच्या सेटवर येऊन सॉरी म्हणेल तुला. पण ना हे वाढपी एवढे खडूस का असतात ना ह्याचं कारण आयुष्यभर कळणार नाही आपल्याला. अरे हे नेहमीचे अनुभव आहेत मला काय ना. अर्ण्या ते बघ कोणते. अरे ते कॉमेडी वाली.
कॉमेंट वाले. नमस्कार चौगुले सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. 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 तुमच्या बाजूला मी जेवायला बसलो तर चालेल ना? हो हो काहीच प्रॉब्लेम. थँक्यू थँक्यू. नाही माझं जेवण झालंय तरी मी इथं थांबलो तरी चालेल काय? हो हो काहीच त्याच्यात काय. थँक्यू. नमस्कार मी दिवटे. अच्छा अच्छा. मी पावटे. अरे मी चौगुटे. मी चौगुले. असं काय बोलतो आम्ही तुम्हाला. मस्त छान असतं तुमचं. अहो रोज बघतो आम्ही तुमचं. एवढी सॉलिड कॉमेडीगिरी करता हा तुम्ही. कॉमेडीगिरी. एक नंबर म्हणजे विचारूच नका काय समजलं. कोरोनाच्या काळात ना तुम्ही जाम हसवलं आम्हाला. थँक्यू थँक्यू. पण हल्ली जरा कमी हसवता नाही असं काही नाही असं काही नाही. म्हणजे काय आम्हाला वाटतं कमी हसायला येते हल्ली. हो हो कदाचित तुमची हसण्याची गरज थोडीशी कमी झाली असावी म्हणून तसं वाटलं. नाही गरज आहे हो. हो. हा, मग हसण्याने लाईफ वाढतं असं कोणीतरी म्हटलेलं आहे. मी मुलीचा मामा. अच्छा. हा ते मुलीचे वडील बघा सरंजामे. सरंजामे. अहो ते नाही काय होमात तूप टाकताना काकीतले केस जल्ले ते. हो मगाशी मी बघितलं तिकडे स्टेजवर. काय झालं ते? अहो, अक्कल नको त्या माणसाला. एक तर उंची 4.5 फूट वाकून कशाला तूप टाकायचा. उभ्यान टाकायचं काय नाही मला सांग. डायरेक्ट केस. अरे अरे वाईट झालंय. हो, तो केस झाली आहे ना केस. केस जळ्या नका म्हणू. माणूस नाव असेल ना त्या माणसाला. आता त्याच्या काकीतलं केस झाले म्हटलं केस झाल्यास ना तो. हरकत नाही, हरकत तर त्यांच्या मावस बहिणीचा मी यजमान. काय समजलं? अच्छा अच्छा. या, वा, हो. नमस्कार नमस्कार. नवऱ्या मुलगी आहे ना? नवऱ्या मुलग्या असं कोणीच नसतं. नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी असं असतं. तुम्ही एक काम करा तुम्ही नवरी म्हणा. नवऱ्या मुलाचा चुलत भावचा जो साडू आहे ना अरुण पावटे. तुम्ही ओळखता त्याला? नाही मी नाही ओळखत. तो मी आहे. अच्छा. मला ओळखा. आपण याआधी भेटलोय आज म्हणजे मला आठवत नाही यांचा चेहरा. आपण ओळख. अहो असं काय करता? मगाची नाही का मंगल असतं का म्हणताना तारा बालनच्या ऐवजी विद्या बालन बोललो तुम्ही. अच्छा ते तुम्ही होतात. अहो केवढा मोठा लाफ्टर काढला तुम्ही स्टेजवर. बापरे. सगळे लोक हसायला लागले. वा वा वा. बरं कशी काय चालली तुमची अशी जत्रा? काय चांगले चालले काहीच टेन्शन नाही. पैसे किती मिळतात? पैसे पैसे किती मिळतात? हा मस्त चालले. हा जत्रा छान चालली म्हणजे. नाही म्हणजे किती किती मिळतात किती? हा मस्त चालली म्हणजे सध्या काय 4 days a week चांगलं चाललंय. चांगलेच भेटत असते. म्हणजे काय चांगलेच मिळत असणार ना. चांगलं आहे चांगलं म्हणजे कॉमेडी तुमची. मी काय म्हणतो तुम्हाला नवीन नवीन आयडिया लागतात काय हो? आपल्या मीटिंग असतात दर आठवड्याला. त्या आयडियाज वगैरे आम्हाला तशा लागतात. खूप लागतात. माझ्याकडे 3-4 आयडिया आहेत. ऐकू काय तुम्हाला? नाही नाही हे बघा असं आम्हाला काय सांगितलंय बाहेरून कुठूनही आयडिया स्वीकारायच्या नाहीत असं वाहिनीने आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही विषय नाही स्वीकारत. मग किस्से आहे का? नाही किस्से कशाला पाहिजे. आपण जस्ट एक जेऊया. नाही तुम्हाला सांगतो आमच्याकडे असे दर्जेदार किस्से आहेत ना. तुम्हाला सांगतो अहो हसून हसून तुमची पुरचुंडी बोलेल. पुरचुंडी नाही मुरकुंडी असते का तुम्हाला? अरे हे काय आहे? खरकटा हाताने टाळी देतात का कधी? सॉरी काय आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही टाळी देताय पण तसं हे काय अंगावर उडालं सगळं. अरे हे काय? अरे हे तुम्ही जास्त केलं हे. सॉरी मुळात पुरचुंडी कुरकुंडी तो काय विनोद आहे तो टाळी देण्याच्या लायकीचाच नाहीये. तुम्ही खरं म्हणजे हात वर करून असं इथे मारायला पाहिजे होतात. काहीतरी हे करा ना. आमच्याकडे वेगळं असतो. काय विनोदाला पण दर्जा ठेवा ना. काहीतरी नाही दर्जा आहे असं काय करता? आमच्या विनोदाला दर्जा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्याकडे 3 विषय आता रेडी आहेत. एकदम कॉमेडी. म्हणजे जो पहिला विषय आहे ना तो पहिला विषय म्हणजे एका डॉक्टरकडे एक पेशंट येतो आणि कॉमेडी होते. एक नंबर सब्जेक्ट सॉलिड स्किट बोल त्याच्यावर. काय समजलं? जो दुसरा विषय आहे ना दुसरा विषय हात नका रे. असं नका करू. जो दुसरा विषय आहे ना त्याच्यामध्ये शाळा आणि शिक्षक आणि तुफान तुफान असं नका करू. अरे नका करू. आणि धमाल स्किट धमाल. तिसरा जो विषय आहे ना ते 2 लोक आहेत. एक जाडी बाई आणि दुसरा आहे ना तो लुकडा.
अरे तुम्हाला काय कळतंय का सगळं उडतंय माझ्या अंगावर करकाट्या हाताने दाखवतात का कधी असं अहो हे विषय घ्या आणि धुमाकूळ घाला. अरे हे काय चाललंय हे कुठली पद्धत आहे आज्ञा. असं ना असं बघता तुम्ही सेलिब्रिटी नाही, तसं आणि हे नाही. असे विषय हा काय विषय आहे याच्यात हा एक लुकडीबाई जाडीबाई करा असा विषय असतो हा एक शाळा आणि एक करतो विद्यार्थी करा असा विषय नसतो हे ह्याच्यात काय करायचं ह्याच्यात स्किट कसं लिहायचं मला सांगा अहो ते तुम्ही बघा ना. म्हणजे अहो ते तुम्हाला सुद्धा जमत अरे, नाही. आज्ञा. सॉरी अहो ते तुम्हाला जर जमत नसेल तर मग तुम्ही स्वतःला एवढी हास्य महारथी कशाला समजता? मी हास्य महारथी स्वतःला समजतच नाहीये माझं एवढंच म्हणणं आहे की या अशा विषयांवर आम्ही स्किट नाही करत कळलं का हे ऐकलं का तुम्ही हे बघा तुम्ही हे विषय मला देऊ नका मी इमानदारीत सांगतो तुम्हाला नाही. प्रामाणिकपणे सांगतो नाही बरोबर आहे सगळ्या आमचा 101 किस्से आहेत आमच्याकडे किस्से तर गरजच नाही तेव्हा म्हणजे आमच्या जीवनावर असं घडलेलं किस्सा आहे का नाही काय हो, म्हणजे- राहत अहो, म्हणजे real- ही कुठली पद्धत आहे टिश्यू पेपर दे रे ही कुठली पद्धत आहे असं जेवतात का जेवू तरी द्या ना मला तुम्ही अरे त्याच हाताने पुसाल माझं डोकं मी जाऊ का आता हे जाऊ का? असं नाही हा ऐकत फक्त जेवणावरून उठून जात नाही म्हणून मी थांबलो इकडे. हे असं हे काय चाललंय सॉरी नाही काय आहे, ऐका फक्त किस्से म्हणजे चांगला सब्जेक्ट आहे आमच्याकडे काय आहे तुम्हाला सांगतो आमचा नाही का एक मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे 52 जणांचा कॅट नावाचा कॅट ते 52 पत्ते असं म्हणून कॅट नाव ठेवलं आग लावा तुमच्या विनोदाला आग लावा अहो 52 माणसं 52 पत्ते एक्सप्लेन नका करू मला कळलाय तो विनोद मला फक्त आता 10 मिनिटं हात जोडून जेवू दे मला नाही प्लीज असं कसं आता जेवता आम्ही तुमची स्किट बघतो का नाही मग जेवता आमचं स्किट ऐका का नाही हे काय लॉजिक मला खरंच कळलेलं नाही मी 10 मिनिटं मला द्या ना नाही 10 मिनिटं होईल हो. जेवता ऐकवतो तेवढं ऐकून घ्या काय आहे त्या दिवशी आहे काय नाही मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो काय समजलं म्हणजे मी नेहमी जातो गेली 12 वर्ष मी मॉर्निंग वॉकला जातो का नाही हो आणि आमच्या एरियामध्ये धावण्यासाठी जोगिंदर पार्क नाव आहे जॉगर्स पार्क असतो जोगिंदर पार्क असं धावतात तो आमचा नगरसेवक आहे ते नगरसेवक ते त्यांनी नुकतंच बांधून दिलेलं आहे जॉगिंग कायचा पार्क कायचा बांधून दिलेला आहे मुद्द्याचं बोला ना ते किस्सा काय ज्याच्यावर स्किट मी करणार तो किस्सा आता काय? जवळ आला किस्सा आता हो म्हणजे मुलात कसा मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो ना म्हणजे हिवाळ्यात फक्त दुपारी मॉर्निंग वॉकला जातो दुपारी मॉर्निंग वॉकला सकाळी थंडी असते ना काय घोपरा जरा काम देत नाही ना म्हणून बाकी म्हणजे पाय काय. एकदम लटके घाबरतो. ते काय झालं मी मॉर्निंग वॉकला गेलो सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो पुढे काय आता मी आपला राऊंड मारतोय तर समोर आले देशपांडे हा तर देशपांडेला मी म्हटलं देशपांडे गुड मॉर्निंग मग देशपांडे म्हणले गुड मॉर्निंग देशपांडे बोलले. निघून गेले मग तिकडनं आल्या पवार वहिनीनं बोललो गुड मॉर्निंग ते बोलली गुड मॉर्निंग पवार वहिनी बोल निघून गेले. मग असा मी पुढे राऊंड मारतोय तेवढ्या आमच्या एरियातलं परब भेटलं मला म्हटलं काय परब कसं काय ते म्हणाले मस्त ते पण तसेच म्हणाले मस्त ते त्यांचा आवाज जरा किरीट आहे ना थोडा तिरका मग ते गेले निघून मग मी 4 ते 5 राऊंड मारले आणि घरी गेलो याच्यावर तुम्ही स्किट करा बंपर वाजव तुम्हाला सांगतो हसून लोक मरतील याच्यावर मी स्किट करू हा मॉर्निंग देशपांडे कसे आहे गुड मॉर्निंग परब गुड मॉर्निंग ह्याच्यावर मी स्किट कॉमेडी कुठे आहे ह्याच्यात हो तुम्ही घाला अरे आम्ही काय घाला आता एवढं कॉमेडीचं सुपरस्टार तुम्हाला जमणार अरे ना. असं नाही होत हो तुम्हाला तेच सांगतोय मी असं नाही होत हे बघा तुमच्याकडे रेडीमेड स्क्रिप्ट असतील तर गोष्ट वेगळी हे अशा विषय नाही सांगू रेडीमेड आहेत आमच्याकडे घरी आहेत रेडीमेड स्क्रिप्ट आहे आमच्याकडे एकदम घरी आहेत. हा ठीक आहे घरी आहे. हा, हरकत- स्क्रिप्ट लिहिलेले आहेत आम्ही दोघांनी म्हणजे मिळून मला सांगतो त्याच्यातला एक जरी विषय तुम्ही केलात ना तर तुमच्या चॅनलचा आरटीपीसीआर कुठं टीआरपी चॅनलचा टीआरपी कुठच्या कुठे जाईल असं आहे ते आरटीपीसीआर म्हणजे कोविड टेस्ट असते हो नाही. आणि तुम्ही हे मला का सगळं सांगताय मला का त्या स्क्रिप्ट आय एम नॉट इंटरेस्टेड का देताय स्क्रिप्ट मला नाही आम्ही असं बाहेर कुठेतरी ऐकलेलं आहे की चौगुले बाहेरच्या स्क्रिप्ट स्वीकारतात आणि स्वतःच्या नावावर खपवतात वाटेल ते काय ऐकता हो तुम्ही मी कधीही असं केलेलं नाहीये माझ्या स्क्रिप्ट माझ्या ओरिजिनल स्क्रिप्ट असतात वाटेल ते ऐकाल तुम्ही अहो चिडता का अरे चिडता का म्हणजे एवढं कशाला चिडता मी काय म्हणतो मी तुमच्या हास्य जत्रेच्या सेटवर आलं तरी चालेल काय नाही जमत नाही अलाउड नाही तिकडे यायला अलाउड नाही नाही आम्ही येऊ शकतो का ते सई तामणकर आहे ना ती माझी भाची लागते का नाही
लांबची लांबची हो ते आमची काय जरा भावकीत कंदा झाली ना तिथपासून ती मला ओळख दाखवित नाही काय अहो हे तर काय नाही. ओमकार राऊत तो माझ्या वर्गात आहे. काही बोलाल काही बोलाल. त्याचं वय काय तुमचं वय काय एका वर्गात काय. अहो तसं नाही. मी ज्या वर्गात होतो ना तो 15 वर्षांनी त्याच वर्गात आला. अरे मग एका शाळेत म्हणा ना. एका वर्गात म्हणजे वर्गातच असणार त्या. तुमचं झाल्यावर तुमचा पाडला वर्ग असं होणार का कधी. काही बोलाल का. अरे ते ऐकून टाकते. हो 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 विषय ऐकून टाक. आमच्याकडे जो एक विषय आहे नको ना, आता करत खूप झालं. शेवटचा विषय म्हणजे माझ्याकडे जी स्क्रिप्ट आहे ना त्याच्यामध्ये 2 ऍक्टर आहेत. एक आहे अरुण कदम आणि दुसरा आहे प्रभाकर मोरे. कास्टिंग पण तुम्हीच ठरवलंय आणि या दोघांमध्ये कॉमेडी करायची. 112 स्किट तयार आहेत आमच्या जवळ लिहून. तर अरुण कदम स्टेजवर येतो आणि सई बोलते ए क्युटी पाय माझा क्युटी पाय एक ना एक दिवस तुला मी घरी घेऊन जाणार. मी आज तुला हे सगळं स्किट नंतर पाहिजे ना. आधीच कसं होईल. यांनी स्किट कसं सुरू होईल. नाही. हे चांगलं करा मग सही म्हणेल असं आहे ना तिकडे. थोडं समजून घ्या. तर 2 ऍक्टर अरुण कदम प्रभाकर मोरेला बोलतो ए कसा आहेस कुठं जातोय. तो बोला मी मसनात. आमिर हडकर टुंग वाजवतो. नाही कॉमेडी आहे त्याच्यात. त्याच्यानंतर प्रभाकर मोरे बोलतो की अरे मी माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला चाललो तू येतोस काय. टुंग टुंग मरण आता नको सांगू नाही. धमाल कॉमेडी आहे. धमाल कॉमेडी आहे म्हणजे. त्याच्यानंतर अरुण बोलतो अरे तुझा बाप मला ओळखतो काय. टुंग टुंग हसून हसून लोक वरती व्हायचं लोटपोट असतील व्हायचे. अरुण बोलतो अरे तुझा बाप स्वतःला ओळखत नाही तर मला कुठून ओळखणार. टुंग टुंग अरे नाही कानफडात अशा वाजवेन ना. तुझं सगळं हे तुझ्यामुळे झालं हे सगळं. क्युटी पाय अजून डोक्यावर घे त्याला. ह्याला घरी घेऊन जा आणि लसूण कांदा आणि हा कुंडीत पेर याला. दुसऱ्या दिवशी धुमारे फुटतील ना फळं बघत बस तिची. घे अजून प्लॅटॉनिक बोल. प्लॅटॉनिक डोक्यावर चढून बसला प्लॅटॉनिक मी. पुढे बोल ना प्लॅटॉनिक बोल. मी तुला दाखवतो काय ते वाजवेन ना. कॉमेडीवाल्यांनी मस्त कॉमेडीगिरी केली. क्या बात. बघा आपल्या हास्यरसिकांना यांचे विषय कितपत आवडलेत. प्रसादा इतकी ताजी घटना आहे माझ्याकडे आणि त्याला इतकं अनुरूप असं हे स्किट होतं. वा 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 क्या बात. काल मी एका इव्हेंटला गेलो होतो. उत्साही प्रेक्षक आपल्याला भेटतातच सगळीकडे. एक प्रेक्षक मला भेटला आणि मला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करता स्किट्समध्ये आर्टिस्टशी. ते फार भारी असतं. माझ्या डोक्यात 2 कॉम्बिनेशन आहेत तुम्हाला सांगू का. म्हणलं हो सांगा. त्याच्यावर त्यांनी पहिलं कॉम्बिनेशन सांगितलं मी सई आणि आमिर हडकर. इथपर्यंत मी सहन केलं. पुढचं कॉम्बिनेशन होतं मोनल अनुष्का आणि सचिन गोस्वामी. अरे नाही मला हे स्किट बघायचंय पण. इतकं ताजा आहे माझ्या डोक्यात. म्हटलं हा क्या बात आहे. आणि लगेच आज तू या विषयावरचं स्किट सादर केलं. ऍक्च्युली एक काही दिवसांपूर्वी मी लग्नाला गेलो होतो. हा प्रसंग माझ्यावर मी तुला विचारणारच होतो की हा तर लगेच मग आपण तुला माहिती आपण बॉल आला की आपण नाही सोडत आपण. फार सुंदर विषय आणि अनुभवायला येणारा सब्जेक्ट होता आणि फार छान मांडला आणि फार उत्तम प्रेझेंट केला तिघांनी. तुम्ही दोघांच फार गोड दिसताय अरुण आणि प्रभाकर. समय मस्त मजा आली. छान मजा आली. सई आज खूपच मला असं वाटतं की महत्त्वाचा रिलेट होणारा आणि ज्ञानात भर पाडणारा विषय तुम्ही निवडलात. त्यासाठी अभिनंदन. की काय प्रोसेस असते एक्झॅक्टली हे प्रेक्षकांपर्यंत जाणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि ती विनोदातून शिकवली तर ती सगळ्यात छान पोहोचते. आणि तेच आज झालं. तुमच्यावर कितीही विनोद झाले तरी तुम्ही माझ्यासाठी क्युटी पाय आहात आणि असणार. आणि प्लॅटॉनिक तुम्ही सुद्धा मिशी कडक दिसता. मस्त मजा आली.
मंडळी, माझी बायको माझा मेहुणा या घरगुती नाट्यात फसलेल्या नवऱ्याची गोष्ट आज पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहेत. अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. पटकन वेलकम वेलकम वेलकम. अलभ्य लाभ माझ्या घरी आलीस तू. कसं वाटलं घर? कमाल एवढूसं घर आहे तुझं. असं बोलशील हा? घर जरी एवढूस असलं तरी मनात खूप जागा आहे ग माझ्या. खूप जागा आहे. म्हणजे अर्ज की आहे, घर जरी असलं एवढूस तरी आहे आनंदाची हमी. मी तुझा 3 पत्ती, तू माझी रमी. खेळूया मग. खेळायची रमी खेळायची तुला. प्रिया प्रिया, तुझ्या खळीत उडी मारून मी मरू का ग? बटाटे भरलेले आहेत. बटाटे मी ना उगाच नाही हो, तुझ्या नातेवाईकांच्या डोक्यात बटाटे भरलेले आहेत. ये माझ्या नातेवाईकांना वाटेल ते बोलायचं ते मी सांगून बोलायलाच ठेवते. हवं. काय बोलायचं प्रत्येक वेळी काय नातेवाईक असतं, मी नाही ऐकून घेणार. ताई. घ्यावं लागेल. अनपेड लिहू वाया घालवली. मग काय अरे ताई, वहिनी, बरं आहे ना रे, ताई भाऊजी. भाऊजी, तुम्ही आता कसे आलो? तुम्ही तर शामको येणार होतात ना? तेच ओंक्या, संध्याकाळी येणार होतो. तुझ्या मावशीने काय सांगितलं होतं? बारसा तारीख काय छापली पत्रिकेवरती? आजची. आता फोन केला मी, म्हटलं मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा. तर म्हणले आता येत आहे की काय, उद्या आहे बारसं. मग तारीख काची छापली? अरे एक अख्खी सुट्टी वाया जाते की होऊ शकते ना तू मला सांग. माणसाकडून. एक असं काय प्रत्येक वेळेला गरजेचं. ही कोण आहे? मी प्रिया. हा. मी ओंकारची गर्लफ्रेंड आहे. अय्या! अय्या! तू आमच्या ओंक्याची गर्लफ्रेंड आहे. अय्या! ओंक्या, लबाड मला सांगितलं नाहीस गर्लफ्रेंड असं लपवून ठेवशील माझ्यापासून. त्यातच तर मजा आहे लपवण्यात. वेड्या वेडी माया, थँक्यू. सुंदर आहे बघा ना किती ती. तुझ्या लक्षात येतंय का? काय? आपण घरात नसताना तुझा भाऊ घरात मुलगी घेऊन आलेला आहे. हो. भाऊजी, सांभाळून बोला. मारू नका. तू तोंड सांभाळून बोल आणि महत्वाचं म्हणजे टोन सांभाळून बोल. नाही म्हणजे तुम्ही नीट बोला, तोंड सांभाळून बोला. भाऊजी, मुलगी आणले म्हणजे मुलगी नाहीये. मुलगीच आहे ती, पण तशी मुलगी नाहीये ती. मग कशी मुलगी आहे? ती अशी मुलगी आहे. थांब ना जरा. अशी म्हणजे कशी? मी लग्न करणार आहे तिच्याशी. लग्न करणारे म्हणतोय. तू लग्न करणार आहेस तिच्याशी? तू लाख करशील, ती तयार होणार आहे तुझ्यासारख्याशी लग्न करायला? मी तयार आहे लग्न करायला. तू तयार आहेस? मी तर पप्पांना सांगून टाकलंय, लग्न करेन तर ओंकारशीच. अय्या, किती गोड. म्हणजे तुमचं ठरलं लग्न करायचं. आई गं, ओंक्याला शिफ्ट काढलं. प्रिया, बस ना इकडे बस. ओ हे काय वडील काय करतात ग तुझे? माझे पप्पा घोड्यांचा बिझनेस करतात. अरे वा, बरंच आहे की मग. लग्नात आयता घोडा येईल यांच्या घरून. नाही, लग्नातले घोडे नाही. ताई लग्नातले घोडे नाही ते, हे म्हणजे रेसिंग वाले घोडे असतात ना. अय्या, ते जोर जोरात पळतात. हा. बापरे बापरे, नको. एखादा घोडा घेऊनच जायचा डायरेक्ट तुला. नाही, पण लग्नात नाहीच आणायचे ते घोडे. फनी आहे, फनी विंचरायला वय एकदा. बापरे, काय बोलतोय? मस्करी करतोय. हे बाकी बहीण भाऊ किती आहेत तुला? नाही, मी एकुलती एक आहे. एकुलती एक आहेस तू? अय्यो, ओंक्या, म्हणजे सगळे घोडे तुझेच होणार. अहो, पाहिलं का, माझा भाऊ घोडेवाला होणार आहे. याचं काय कौतुक आहे तुला ग? माझा विश्वासच बसत नाही. ओंक्या, तुझं लग्न ठरतंय. मला मेहंदी लावायला मिळणार. मलाही विश्वास बसत नाहीये तुझ्या भावाचं लग्न ठरतंय, पण होऊ दे. एकदाचं लग्न होऊ दे. थँक्यू भाऊजी, पाया पडा. खोबडवी, तुझं लग्न झाल्यावर तू पाया पडायचा. आणि महत्वाचं म्हणजे लग्न झाल्या झाल्या इथून जायचं. का? ओंकार का जाईल ओंकारच्याच घरात ना? ओंकार का जाईल? ओंकारचं घर म्हणजे
ओंकारचं घर आहे ना हे हे हो ओंकारचं स्वतःचं घर आहे म्हणून तर पप्पा लग्नाला हो म्हणाले. अरे पै पै जमा करून घर घेतलंयस तू, त्यांना माहित नाहीये का? नाही, ठीक आहे. खूप कष्ट केलेत माझ्या बाळाने. सिनेमाला गेला नाही, हॉटेलला गेला नाही जेवायला, राहू दे. उपाशी राहून राहून पैसे साठवले आणि डाऊन पेमेंट भरलंय. राहू दे आपल्याला बोलायची गरज नाही ग. असं नसतं तू सोपं नसतं घर घेणं. आपण असं नसतं बोलायचं, आपण काम करत राहायचं ग. वरचा बघतोय ग. समोरचा पण बघतोय रे. इकडे इकडे जा इकडे काय इकडे ना. मी नाही आलो तर मी तिकडे आपण ना तिकडे जाऊया. तिकडे इकडे मला बोला. प्रिया बस. हा बस. तुझं लक्षात येतोय का? मुलगी पटवण्यासाठी हे घर स्वतःच आहे असं सांगितलंय त्याने. राम छोटे सर नको करूस हे नको करूस. नाही ऐका ना जरा. बऱ्याच वर्षानंतर मुलगी पटली अहो मला. 4.5 वर्षानंतर 4.5 वर्षानंतर पटली आहे. कशी बसी एकुलती 1, 2 घरं, 2 गाड्या, 2 खळी, अजून काय पाहिजे? ओंक्या पण असं वागणं बरोबर आहे का सांग? ताई माझं लग्न होणार नाही. रडू नको बाळा. ताई आहे. अहो ऐका ना, आता त्यांनी सांगितलंय तर थोडस ऍडजस्ट करा ना. होला हो करा. आणि कळतंय का घोडेवाला होणार आहे ओंक्या. ओंक्या भाऊजींना एक राऊंड देशील ना घोड्यावरून? आपण ना डबल सीट जाऊया सिलिंग. तुमच्या बापाने ठेवलंय सिलिंग घोड्यांसाठी उघड. सिलिंगला जा. ऐका ना. काय ऍडजस्ट कर. आता ऍडजस्ट केलं ना 1-2 वर्षात संसार थाटेल इथे अख्खा. हा थाटू दे ना संसार. काय प्रॉब्लेम आहे थाटला ना संसार? आणि तुम्हाला माहिती आहे ना ज्योतिषाने आधीच सांगितलं त्याची पत्रिका बघून, जर का याचं लग्न झालं तर तो सेटल होईल, त्याला नोकरी मिळेल. होऊ दे ना लग्न, सेटल होईल, नोकरी मिळेल आणि मग त्याच्या पैशाने घेईल तो त्याचं घर. जाईल तो इथून. हे बघ हे काय म्हणालेस तू? जाईल तो इथून? जाईल. जाशील नक्की? पक्का. फक्त आणि फक्त तू ह्या घरातून निघून जाशील या आश्वासनावर मी आता तुला सपोर्ट करतो. मला ह्या घरात एवढे दिवस संसार करता पण येणार नाहीये. ताईनी कसा केला मला काय माहिती. माझ्या घराला काय बोलायचं नाही, कळलं ना? ती मुलगी तिथे एकटीच जरा. तिकडे काय करतेस तू? म्हणजे तुम्हीच सगळे तिकडे गेलात. अय्या असं करायचं तिला एकटीला सोडलं. जवळ यायचे दिवस आहेत ताई, आपण उगाच लांब धडकतोयस मला. काय करतो? अजून लग्न व्हायचंय. ताई समोर चावटपणा नको. नाही सांगितलं मी त्याला. बाकी काय म्हणते, कशी आहेस तू? सुंदर आहे. वा वा. सुंदर हे घरी कोण कोण असतं तुझ्या? मी आणि माझी मम्मा असतो. वा वा. आणि बाबा? पप्पा फिरतीवर असतात ना बिझनेस मुळे. हा बरोबर. घोडे घेऊन त्यांना फिरतीवर जावं लागत असेल. फनी एकदम विचारायला. नाही ते विमानाने फिरतात, घोड्यांनी का फिरतील ताई? अच्छा विमानात घोडे टाकतात आणि जातात फिरायला. विमानात का घोडे? आपले अण्णा दुधाचा बिझनेस करतात, ते म्हशीवरनं फिरतात का? म्हणजे यांचं घोडे दूध पण देतात? काय काय काय? आमचा म्हशीचा बिझनेस आहे ना, म्हशी दूध देतात, तुमचं घोडं दूध. मी का केलं असेल लग्न? नाही. एक मिनिट ताई, तुम्ही या प्लीज इकडे. तुम्ही ना फार भाबड्या आहात ताई. हो म्हणजे खूप भोळ्या आहात आधीपासूनच. इतक्या भोळ्या आणि इतक्या गोड हसता ना तुम्ही. म्हणजे तुला पण वाटतं ना मी गोड असते? म्हणजे ज्या स्त्रीने इतकं दुःख भोगले आयुष्यात हो ती ना. इतकी लाघवी हसू शकते यावर ना माझा विश्वासच बसत नाही. माझ्या दुःखाने काय दुःख भोगलंय? अच्छा म्हणजे तुम्ही स्वतःहूनच बोलाल तोंडवर करून? म्हणजे असं मीच बोलणार, अजून कोण बोलणार? मला सगळं सांगितलंय ओंकारने. राहू दे प्रिया. काय सांगितलं? राहू दे का राहू दे. काही नाही. चला आपण बोलायचं की चला. एक मिनिट, तू असशील गप्प बसणार, मी नाही. मी घोडेवाल्याची मुलगी आहे, कळलं ना? घोडेवाला. मी नाही सहन करणार. काय सांगितलं? या माऊलीने सहन केलं, लग्नानंतर मी नाही सहन करणार. ही माऊलीने काय सहन केलं? माऊली नाही रसिका. लाज नाही वाटत तिच्याशी असं बोलायला? दारू पिऊन मारहाण केलीत आयुष्यभर या बाईला आणि आता एवढं गोड गोड बोलून खोटं खोटं वागता? लाज नाही वाटत? या माऊलीचं सोनं विकून दारूच्या नशेत बुडावला हा माणूस, अख्खा संसार उद्ध्वस्त केला, घरदार सगळं विकलं, रस्त्यावर आलास तरी लाज नाही वाटत तुला? शी? डान्स काय करतोस तू इकडे? त्यांना कळलं पाहिजे त्यांच्याबद्दलचं सगळं खरं मला माहितीये. अगं ठीक आहे, कसा आला तुला बोलायचंय प्रिया? थांब ना जरा. ओंकार, तुझ्यामुळे त्यांचा संसार वाचलाय. I know. ह्याची कल्पनाही नसेल त्या नशेतल्या माणसाला. ओंकारने स्वतःच घर घेतलं ना, म्हणून ताईला राहायला जागा होती, म्हणून तुझ्या बुडाखाली घर आहे बेवड्या.
करून बोलतोयस? बाईकला या. तुला घरात ठेवून घेतलं हे उपकार आहेत. कळलं? मला माझ्या नवऱ्याच्या घरात तुला ठेवलंय ना, हे उपकार आहेत. कळा करे गांजाड्या. काय काय मी गांजाडी आहे. मग नाही गांजाडी आहे. गांजाडी नाहीये मग काय आहात तुम्ही? दिवसभर गंजी घालून कोण फिरत असतं घरभरात? मी का केलं लग्न? फिरतात ते ताई. गंजी घालून फिरणारे जर गांजाडी असतात तर बरमुडा घालून फिरणारे बारमांडी असतात का? काय दारूच्या बावळट आहेस का जराशी? गांजाडी म्हणजे कोण? आपण स्टेशनवरून घरी येतो तेव्हा त्या पुलाखाली काही 4 माणसं ते काहीतरी करत बसलेले असतात आणि ते ओढतात आणि ये म्हणजे हे करतात, ते असतात की नाही गांजाडी? अय्या ते ओढतात ते गांजा. मला वाटलं की त्यांना दिसत नाही ना म्हणून माचिसच्या काडीच्या प्रकाशात ते काहीतरी असं जवळून वाचत असतात. कुठली PhD मिळणार आहे त्यांना माचिसाच्या प्रकाशात? नाही का? ती ऐकते. मला माहिती. ती ऐकते. अरे पण मी गांजाडी आहे का? खूप भोळी आहे तुझी ताई. खूप भोळी आहे. ताई तुम्ही खूप भोळ्या आहात. कळतंय का तुम्हाला? लहानपणापासून. अहो पण या भोळेपणाचा फायदा घेतलाय त्या माणसाने आयुष्यभर, या चपट्या नाकाच्या बदकाने. प्रवळते कही रागाच्या भरात उपमा पण चुकीची देते ही मला. आता तुम्हाला उपमा खायचा आहे? ही वेळ आहे उपमा खायची? मी घरात वांग्याची भाजी बनवून ठेवली, आता त्याचं काय करू सांग ओंक्या? कधी उठतात आणि सांगतात उपमा खायचाय म्हणून. माझ्या ताईची कॉमेडी. ओंक्या मारेल. काहीतरी करू नकोस. उपमा खायचाय म्हणून उपमा खाताय. का केलंय लग्न? मला हे पण- एक मिनिट. का केलं म्हणजे? हाच तो भोळेपणा. हाच तो भोळेपणा. त्याचा फायदा आहे बदक घेत आलाय. अरे बदक नको म्हणून यार. बदक का बोलते ही मला? अख्खं जग तुम्हाला असंच ओळखतं. चपट्या नाकाचा बदक, चपट्या नाकाचा बदक. खोडलाय का? ओंकारने मला सगळं सांगितलंय. मी काही सांगितलेलं. मी सांगितलंय तू सांगितलंयस ना. It's okay. लग्नानंतर रोज रात्री फोन यायचे ताईंना. आज हे चपट्या नाकाचा बदक या गटारात पडलाय, उद्या त्या गटारात पडलाय. मला सांग कोण आणायचं गटारातनं बाहेर? तू आणायचास की नाही? पण ठीक आहे. तू त्यांना घरात आसरा दिलास म्हणून, नाही तर झोपडीत असते ते आता. अगं ठीक आहे का बाई, मी विसरलोय ना सगळं. नाही मी विसरलो. मी फॉरगेट इट. मी नाही विसरले. अगं पण मी विसरलो ना. तू आणायचीस का त्यांना? मी विसरलोय ना. हे बघ कोणी कोणाला सांभाळलंय ते नाही महत्वाचं. मी सांभाळलं भाऊजींना की भाऊजींनी मला सांभाळलं, इट इज नॉट इम्पॉर्टंट. सांभाळणं हे महत्वाचं आहे. तुम्ही सांभाळून घ्या मला, मी हिला सांभाळून घेतो. ओके आपण सांभाळून कॉफी प्यायला जाऊ. चल 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 चल. कायमचा जा कॉफी प्यायला, कायमचा जा आणि परत या घरात मला दिसू नकोस. तू कोण सांगणार? अरे बेवड्या, गंजाड्या. मला परत ही जर बेवडा बोलली तर लक्षात ठेव. तर तुमच्या सोन्यासारख्या मेवण्याशी नीट बोलायचं, कळलं? नीट बोलायचं. एक तर बहिणीच्या कुंकवासाठी काय काय केलंय त्याने. ए शाणे, बहिणीच्या कुंकवासाठी काय नाही, स्वतःच्या हळदीसाठी चाललंय सगळं. तू शांत राहा. मगापासून ऐकून त्याच्याकडून एवढं बोलते. हे घर माझं आहे, माझ्याकडे कागदपत्र आहे त्या घराची. अरे चड्डी ठीक आहे. घ्यायची लायकी नाहीये तुझी. चड्डी घ्यायची लायकी नाहीये. गावामध्ये म्हणतो. अरे माझ्यामुळे काय झालंय? तुम्ही थांबा. आपण हे घर दान करू यांना. नाही. मी 100 घरं विकत घेईन तुझ्यासाठी. शाण्या, किती घर? 100 घरं. थांबा. शंख घेतलेस कधी? गोगलगाईचं घर असतं ते घेतलंयस कधी? 100 घरं घेणार आहेस तू? नवा मध्ये याला घर लागत नाही, हा 100 घरं घेणार आहे. एक गंजाड्या नीट बोला तू. अरे माझं डोकं फिरवू थांब नको. रे. माझ्या नवऱ्याला- काका थांबा. ते सोसायटीचं मेंटेनन्स बिल आहे. एक मिनिट. या घराचं बिल पृथ्वी प्रतापच्या नावाने काय येतंय? 8 वर्ष राहते तिथे, त्यांच्याच नावाने येतं. लाईट बिल, गॅस बिल, मेंटेनन्स बिल सगळं तेच करतात ना. काका परवा मीटिंग आहे सोसायटी. हा येणार ना, येणार. माझ्या नावावर घर आहे म्हटल्यावर मीच येणार की नाही. यांचं घर आहे? यांचं घर आहे? ठीक आहे. ये यांचं घर आहे? इकडे ये. दादरचा दर्शील सफारी इकडे ये. कोणाचं बरं घर आहे हे? हे तुझं घर नाहीये? ऍक्च्युली ऐक ओंक्या, मी सांगतो.
कोणाचं घर आहे हे? माझ्या भाऊजींचं घर आहे. असं नाही, असं नाही प्रिया, असं नाही. भाऊजींचं घर आहे. नाही. तुला मारायचंय ना याला? ठीक आहे, ठीक आहे. तुला तर दाखवते. अरे नाही ना, ऐका ना. घोडेवाल्याची पोरगी काय असते ना, तुला कळेल. अरे नको ना. अरे तुला please कळेल नको. आता. नाही 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 नाही, अरे थांब. अरे थांब. वा 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 वा. बहिणीच्या कुंकुवासाठी नाही, स्वतःच्या हळदीसाठी चाललेले याचे प्रयत्न खूपच आवडले. मस्त. सई, जाम एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. ओमकार, आज तुझ्या सगळ्या डायलॉग्स बरोबर, पंचेस बरोबर तुझा डान्सही भयंकर आवडला मला. असा व्यक्त होत जा नाचातून, पण आवडता मला बघायला. प्रिया, मस्त, फार सुंदर कॅरेक्टर होतं. छान स्ट्रॉंग वुमन म्हणून पोर्ट्रे झालीस, मजा आली. थँक्यू. पीपी मस्त, नेहमीप्रमाणे. रसा आज खरंच नजर हटत नाही तुझ्याकडून, चिकणी दिसतेस, मजा आली. मंडळी, विरोधाच्या मेळाव्यात दंग व्हायला पुन्हा भेटणार आहोत, पण पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.